आनंदी काय केलंस तू हे? आईला कंगवा फेकून मारलास? हो, मी तिला किती आवाज देते पण ती माझ्याकडे बघतच नाहीये. आनंदी बाळा, अगं तुझी आई मला मदत करत होती म्हणून लक्ष नव्हतं तिचं. नाही, तुम्हाला कोणालाच मी आवडत नाही. कोणी लक्षच देत नाही माझ्याकडे. अगं बाळा, असं नाहीये. जानू मावशीचं लग्न आहे की नाही, मग घरात सगळ्यांना खूप काम आहे ना, म्हणून असं झालं असं. माझ्याशी कोणीच बोलू नका. मी सगळ्यांवर चिडलीये. आनंदी, ओरडून बोलणं बंद कर पहिलं. का बंद करू? तुम्ही कोणीच माझ्याकडे बघत नाहीये. तुम्हाला फक्त आईच्या पोटातल्या बाळाची काळजी आहे. हे सगळं त्या बाळामुळेच होतंय. आनंदी, काय करताय तुम्ही सिद्धिराज? सिद्धू, काय चाललंय? घरात सगळेच कामात आहेत. तिला वाटलं असेल तिच्याकडे दुर्लक्ष होतंय. झाली तिची चिडचिड, पण म्हणून असं काय अंगावर हात उगारणार का? लहान आहे ती. काकू पण कशी बोलते दिसते ना तुम्हाला? उद्धटपणे बोलते सगळ्यांची. आईच्या अंगावर कंगवा फेकून मारला. तिला लागला असतं तर. मान्य आहे मला, जरा जरा चुकीचं वागली ती, पण लहान आहे ना ती. पण तेही चुकीचंच आहे ना काकू. हो, मान्य आहे मला, पण मग तिची चूक झाली आहे ना, तर तिला समजावून सांग. जरा प्रेमाने बोलशील की नाही? का ती चिडली आहे म्हणून तू पण चिडचिड करणार? तिच्या वयाचा आहेस का? थांबा. तुम्ही आता तुमच्यातच बोलताय. माझ्याकडे कोणी बघतच नाहीये. माझ्याशी कोण खेळतच नाहीये. मला तुम्ही कोणीच नकोय. आणि मला भावनाईचं बाळ पण नकोय. आनंदी, सिद्धू बाबा, तू परत ओरडलास मला? अगं आनंदी, आनंदी बाळा थांब. अगो बाई, हे काय म्हणायचं? अहो, बांगड्या फुटल्या आणि ते पण सिद्धूच्या आजी, हात जोडते. हा विषय आता तुम्ही वाढवू नका. आता तुम्ही हे म्हणू नका की आता हे सगळं अशुभ काहीतरी घडलंय म्हणून. मी आता सिद्धूला हेच समजावत होते. आनंदी लहान लहान मुलांकडून काही झालं तर देवही माफ करतो. काही नाही, सगळं छानच होणार आहे. हा, नका काळजी करू. या तुम्ही आत. बांगडीवाले दादा या. बरोबर आहे ताई तुमचं. अहो, एक बॉक्स बांगड्या वाढल्या म्हणून काही बिघडत नाही. आमच्याकडे भरपूर स्टॉक आहे. तुम्ही या इथे, मी ते आवडते सगळं. तुम्ही बसा, मी चहा पाण्याचं बघते. हा.